येथील स्थानिक नमस्कार, जय श्रीराम। गेल्या 30 वर्षापासून पाथरी नगरपालिका आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या ताब्यात आहे। सर्व नगरसेवक निवडून येतात, पण यावेळेस जरा परिस्थिती बदललेली आहे। तिथे सरळ फाईट आता शिंदे गटासोबत आहे। शिंदे गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि नगरसेवक निवडून येण्याचे चान्सेस आहेत। आणि भारतीय जनता पार्टीने जर पॅनल केला असता तर इनडायरेक्टली काँग्रेसला मदत झाली असती। आम्ही असं ठरलं की तिथं शिंदे गटाला मदत करून काँग्रेसला रोखण्यासाठी सर्व मताने हा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, स्वतः मी जिल्हाध्यक्ष म्हणून वरिष्ठांच्या कानावर घालूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं तिथं कुठल्याही पदाधिकाऱ्यावर आम्ही अन्याय केला नाही। पूर्वी कल्पना त्यांना दिली होती सामाजिक समीकरण आणि राजकीय समीकरण, सध्याची परिस्थिती पाथरीतली काय आहे त्यानुसारच पक्ष हा निर्णय घेत आहे। त्यामुळं हा निर्णय आम्ही सर्व मताने घेतलेला आहे। नेते पदाधिकारी यांचं स्वागत करतो। आजच्या या पाथरी विधानसभेच्या पत्रकार परिषदेला शहर मंडळाध्यक्षांना कशामुळे ही पत्रकार परिषद आयोजित केली हे आपल्याला आता सांगितलं। पण या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला जे काही मुद्दे मांडायचे, इथं जे काही ह्या मागच्या 15-20 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या अनभिज्ञ होत्या। कोणालाही याच्यामध्ये विश्वासात न घेता काय घडलं कसं घडलं शेवटपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला झुलत ठेवलं। आणि कुठल्या काय म्हणजे कोण्या विषयावर तडजोडी झाल्या काय झालं हे कोणालाही माहीत नाही। कारण शेवटी 17 तारखेच्या जी परिस्थिती इथं उद्भवली त्या दिवशी अक्षरशः कार्यकर्ते सगळे पदाधिकारी फॉर्म रेडी असताना, लढायला सांगितलेलं असताना इथं बैठका झाल्या, इथं ताकदीनं लढायचं म्हणून घोषणा केली आणि जे अगोदरच काही ठरलेलं होतं ते कुठंच कोणाला काही सांगितलं गेलं नाही। त्याच्यामुळं सगळे कार्यकर्ते अंधारात राहिले आणि अंधारात राहिल्यामुळं ते शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत म्हणजे केवलवाने प्रयत्न केले, सगळ्यांनी फोन केले, पण 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म येईलेत, तुम्ही तिथं मध्ये जा। मध्ये गेल्यानंतरही खूप खालच्या पातळीमध्ये कार्यकर्त्यांची हेटाळणी करण्यात आली। जे ते येऊन पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एकदम असं याच्यामध्ये म्हणजे भाषेमध्ये हे करू लागले की तुमचं एबी फॉर्मचं काय। आणि शेवटी 3 वाजता त्यांनी सांगितलं की आपल्याला एबी फॉर्म नाहीत, इथं आपलं असं ठरलंय। आता ही परिस्थिती उद्भवली याचं कारण असं आहे की जर आधीच काही ठरलं होतं तर हे सगळ्याला कोणाला तरी पदाधिकाऱ्याला नेत्याला सांगायला पाहिजे होतं की अगोदर काही ठरलंय तर इथं तुम्ही काही तयारी करू नका। इथं 18 उमेदवारांनी व्यवस्थित सगळी ऑनलाईन फॉर्म, घरपट्ट्या हे सगळं भरलं होतं, पण ज्या कोणत्या बेसवर तडजोडी झाली ते आम्हाला आजपर्यंतही आम्हाला काही कळालं नाही। आणि त्याच्यामुळं इथं प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे विश्वासात तर घेतलंच नाही, कुठल्या बैठकीलाही विश्वासात घेतलं नाही। आणि इथं सांगितलं चाललंय की भारतीय जनता पार्टीचं इथं काहीच खरं नाही। काही लोकांनी विनाकारण इथं भारतीय जनता पार्टीची अवकात नाही अशा प्रकारची भाषा वापरल्या चालली। तर मला सांगावं असं वाटतं की इथं माननीय मोहनभाऊ फड हे ज्या 2014च्या निवडणुकीला उभा राहिले तिथे ह्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अपक्ष का होईना पण सगळं जे काही विचाराचं मतदान आहे त्यांच्या पारड्या टाकलं, त्यांना विजय केलं। ह्या पाथरी विधानसभेमध्ये 2019ला 91,000 मतं हे माननीय मोहनभाऊ फड यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या चिन्ह उभे केले। इथं 2016च्या नगरपालिकेमध्ये असो की त्याच्या अगोदरच्या आतापर्यंत ह्या नगरपालिकेमध्ये आपण कोणी आमदार असो नसो, नेता असो नसो, ताकद असो नसो, इथं बऱ्यापैकी कार्यकर्ते पदाधिकारी लढलेले आहेत। आणि जिंकण्यासाठीच निवडणुका नसतात की कमळाचं चिन्ह, पक्षाचं चिन्ह काही वेळेस कुठं काही झालं कमी जास्त काही मतात। इथं 16,000 हिंदूंचं मतदान या पाथरी विधानसभेमध्ये आपलं पाथरी नगरपालिकेमध्ये असताना आज पक्षाला एकही एबी फॉर्म आपल्याला न दिल्यामुळं सगळं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड कार्यकर्त्यामध्ये याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली। आणि 2019ला मोहनभाऊला 91,000 मतं पडले। त्याच्यानंतर कालची लोकसभा झाली, लोकसभेमध्ये ना आम्हाला इथं नेता होता, ना इथं कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या, ना इथं कोणते उद्घाटनं झाले, ना इथं कोणती आश्वासनं दिल्या गेली। तशाही परिस्थितीमध्ये एवढं वातावरण पेटलेलं असताना इथं 86,000 मतं हे लोकसभेला जानकर साहेबांच्या पारड्यामधल्या जनतेनं टाकले या विधानसभेत। म्हणजे भाजपचं इथं काही खरं नाही हा मुद्दाच पहिली गोष्ट येत नाही।
की इथं भाजपचं काही खरं नाही. कारण आपणच पक्ष काही जयचंद पक्ष संपवायला निघाले ना, पुन्हा कार्यकर्त्यावर ह्याच्यावर टिपू ठेवायचे. कालच्याही विधानसभेमध्ये आम्हाला पक्षाध्यक्ष असताना आम्ही महायुतीचे उमेदवार राजेदादा विटेकर यांचं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना इमानीतद्वारे काम केलं. विचाराचं सगळं मतदान त्यांच्या पारड्यामध्ये टाकलं. आणि एवढं मतदान टाकलेलं असताना सुद्धा म्हणजे काल कार्यकर्त्यांना राजेदादाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आम्हाला सांगायला पाहिजे होतं की इथल्या मंडळ अध्यक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, की सांगायला पाहिजे होतं की आपल्याला असं करायचं तर आमचं काही आम्ही त्यांच्यासोबत गेलो असतो. अगोदर सगळ्या चर्चा झाल्या असत्या तर आम्ही नेत्याचा सगळ्यांचा आदेश मान्य केला असता. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या विधानसभेमधून कमळच गायब झालंय. आणि हे कार्यकर्त्यासाठी 14-15 वर्षे 20-30 वर्ष इथं पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यावर अत्यंत दुर्दैवी वेळ आली. म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, याच्यात आमच्या वरिष्ठ नेत्यांना काही माहिती नाही, वरिष्ठ नेत्यांनाही सुद्धा अंधारात ठेवलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याच्यावर चौकशी समिती नेमून योग्य ते ह्याच्यातल्या ज्या काही इन्व्हॉल्वमेंट लोकांवर कारवाई करण्यात यावी, हे आमची याच्यात मागणी आहे. जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं नाही जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी आपल्याला बैठका घेतल्या. त्यांनी सांगितलं ताकदीनं लढायचे. पुन्हा काय झालं हे कोणालाही काही कळालं नाही शेवटपर्यंत, ते आजपर्यंतही कळालं नाही. म्हणजे कुठल्या तडजोडीवर कुठल्या ह्याच्यावर इथं घात घेतला पाथरीचा. आणि ही विधानसभा पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या विचाराची असताना कार्यकर्त्याला फरफटत नेणं, कार्यकर्त्याला बॅकफुटवर टाकणं, बाकीच्या आतापर्यंत कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कशाची अपेक्षा न करता घरच्या भाकरी खाऊन भारतीय जनता पार्टी इथं पडत्या काळामध्ये सुद्धा वाढवली. त्यावेळेस कुठल्या तडजोडी केल्या नाही, कार्यकर्ता कोणाच्या दावणीला मानला गेला नाही. पण निष्ठावंताला जाणून बुजून काहीतरी हे करायचं, अशा प्रकारामध्ये निर्णय स्वतः घ्यायचे, संघटनामध्ये विश्वासात. आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे, त्यावेळेस बाळासाहेब असताना नेहमी सांगायचे की ज्या वेळेस संघटना म्हणून राहिली पाहिजे, कारण त्यांच्या पक्षासाठी तो उपदेश होता. आणि हा उपदेश सगळ्याच पक्षाला लागू होते. संघटना म्हणून राहिली पाहिजे. संघटनेमध्ये विनाकारण नाहक लोकांचा हास्यप वाढल्यानंतर संघटनेचं किती वाटोळ होते याचं मूर्तिमंत उदाहरण आता ही पाथरी विधानसभा आमची आज आपल्या समोर सगळं दिसायला. जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं नाही जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी आपल्याला बैठका घेतल्या. त्यांनी सांगितलं ताकदीनं लढायचे. पुन्हा काय झालं हे कोणालाही काही कळालं नाही शेवटपर्यंत, ते आजपर्यंतही कळालं नाही. म्हणजे कुठल्या तडजोडीवर कुठल्या ह्याच्यावर इथं घात घेतला पाथरीचा. आणि ही विधानसभा पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या विचाराची असताना कार्यकर्त्याला फरफटत नेणं, कार्यकर्त्याला बॅकफुटवर टाकणं, बाकीच्या आतापर्यंत कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कशाची अपेक्षा न करता घरच्या भाकरी खाऊन भारतीय जनता पार्टी इथं पडत्या काळामध्ये सुद्धा वाढवली. त्यावेळेस कुठल्या तडजोडी केल्या नाही, कार्यकर्ता कोणाच्या दावणीला मानला गेला नाही. पण निष्ठावंताला जाणून बुजून काहीतरी हे करायचं, अशा प्रकारामध्ये निर्णय स्वतः घ्यायचे, संघटनामध्ये विश्वासात. आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे, त्यावेळेस बाळासाहेब असताना नेहमी सांगायचे की ज्या वेळेस संघटना म्हणून राहिली पाहिजे, कारण त्यांच्या पक्षासाठी तो उपदेश होता. आणि हा उपदेश सगळ्याच पक्षाला लागू होते. संघटना म्हणून राहिली पाहिजे. संघटनेमध्ये विनाकारण नाहक लोकांचा हास्यप वाढल्यानंतर संघटनेचं किती वाटोळ होते याचं मूर्तिमंत उदाहरण आता ही पाथरी विधानसभा आमची आज आपल्या समोर सगळं दिसायला. ह्याच्यामध्ये सर्व तुम्हाला नेमकी वागणूक पुन्हा दिली हे तर बाहेर निघालं पाहिजे नाही, हे पक्षश्रेष्ठीमध्ये आता ह्याच्यामध्ये सगळे लोक येतात. सरळ जर बघितलं तर ही वागणुकीची जे आपण विषय काढताय तर ही तर सरळ सर्व कार्यकर्त्यांना असं दिसून येतंय की ही वागणूक हे जिल्हाध्यक्षांना दिली. जिल्हाध्यक्षाला कोणाचा पाठबळ आहे? आता ते वरून जे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते जिल्हाध्यक्ष वरी कळवतील ना, त्यांना कोणी सांगितलं काय सांगितलं ते. कारण केंद्रात सत्ता भाजपचं, राज्यात सत्ता भाजपाची. परभणी जिल्ह्याला पालकमंत्री भेटलाय सध्या, आणि तरीही या ठिकाणी जर पक्षश्रेष्ठी वरचे जर असं ठरवत असतील की इथं कमळ चालतच नाही, तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? जिल्हाध्यक्ष हटावची मागणी करणार 100%. आजच्या पत्रकार परिषदेत तुमची मागणी आहे का जिल्हाध्यक्षाला? 100%. कारण कार्यकर्त्याची राख रांगोळी ही पुढच्या 5 वर्षासाठी झालेली आहे सध्या. जिल्हाध्यक्षांना याची कल्पना पालकमंत्र्यांनी दिली नाही वाटतं तुम्हाला? आता जे तर काय आम्हाला तेवढ्या वरच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं रोष कोणाचा आहे? रोष नाही, संघटना म्हणून बोललो आम्ही. संघटना काही वैयक्तिक कोणावर रोष नाही. आम्ही संघटना म्हणून जिल्हाध्यक्षच याला बांधलेले आहेत. आमचं
मागं काय झालं, कारण आम्हाला दुसऱ्याचे कोणाचे शब्दही नव्हते आणि दुसऱ्यानं काही आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला जे काही संघटना म्हणून जिल्हाध्यक्ष बोललं पाहिजे, याला सर्व जबाबदार या जिल्हाध्यक्ष. निर्णयाचा फायदा कोण्या पक्षाला होणार? नाही, आता ती जनता ठरवेन. आता आपण आज इथं म्हणजे कसं सांगू शकतो त्याचा फायदा कोणाला, पण आम्हाला म्हणजे आज आम्हालाच ह्याच्यात कोड्यात टाकून ठेवलेलं आहे. तर बाकीच्या पातळीवर काय निर्णय घेणार आहे तुम्ही? हा? स्थानिक नाही, यांचा नाही, फॉर्म आहे, त्याच्यामुळे निवडणूक सुद्धा नगराध्यक्ष पक्ष तयारी लागलेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आणि त्या दृष्टीने तयारी सुरू होती. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा नारा माननीय जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता. त्या दृष्टीने आमचे 18 फॉर्म आम्ही त्या ठिकाणी रेडी केले होते. अध्यक्षपदासाठी मी स्वतः इच्छुक होतो आणि मी माझाही फॉर्म भरला होता. परंतु 17 तारखेला शेवटपर्यंतही आमच्याकडे AB फॉर्म न आल्यामुळं आमचे जे अधिकृत म्हणून भारतीय जनता पार्टीचे आम्ही फॉर्म भरले होते ते सर्व अवैध ठरले आणि मी माझा एक अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता तो वैध ठरलेला आहे. त्यावर निर्णय काय घ्यायचा तर पक्षश्रेष्ठींचे आता कॉल येत आहेत. जे काही पक्षश्रेष्ठी मार्गदर्शन करील त्यावर आपले पुढचे निर्णय आमच्या अवलंबून असतील.